ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। ऐन उन्हाळ्यात निवडणूक प्रचार करताना उमेदवारांच्या नाकी नऊ आलेत। उन्हात प्रचार करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होतीये। प्रस्थापित उमेदवार उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रचाराचं योग्य नियोजन करतात, मात्र नवख्या उमेदवारांना उन्हानं चांगलंच झेरीस आणलंय। विदर्भातल्या रणरणत्या उन्हात लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणं म्हणजे उमेदवार आणि कार्यकर्त्यांसमोर आव्हानच असतं। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना उन्हातानाची पर्वा करावी लागत नाही। त्यामुळे भर उन्हात नेते आणि कार्यकर्ते मतांचा जोगवा मागतायत। नागपुरात नितीन गडकरी, विलास मुत्तेमवार आणि अंजली दमानी यांना उन्हात प्रचार करावा लागतोय। नितीन गडकरी आणि विलास मुत्तेमवारांना विदर्भातल्या उन्हाची सवय आहे, मात्र मुंबईतल्या अंजली दमानिया पहिल्यांदाच नागपूरच्या उन्हाचा सामना करतायत। तापमान कितीही असलं तरी लक्षापासून ढळणार नसल्याचा निर्धार अंजली दमानी यांनी केलाय। ऊन खूपच वाढत चाललंय, पण पॉलिटिकल टेम्परेचरही आता वाढत चालली आहेत। त्रास असे ना का, पण मला एवढंच वाटतं आम्ही जिद्दी आहोत, हट्टी आहोत, करारी आहोत। म्हणजे जर आता खरंच हट्टाला पेटलोय आणि त्याच्यासाठी हे काय याच्या अजून 10 डिग्रीवर असेल तरी मी लढायला तयार आहे। अहमदनगर मतदारसंघात अभिनेत्री दीपाली सय्यद निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पायी प्रचार आणि उन्हामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे। पायी प्रचारामुळे त्यांच्या पायाला फोड आलेत। अमरावतीत सुद्धा कडक ऊन आहे। अशा उन्हात प्रचारासाठी बाहेर पडलेल्या नवनीत राणा कौर यांनाही उन्हाचा त्रास होतोय, मात्र जास्तीत जास्त पाणी पिण्यासारख्या उपायांचा वापरही त्या करतायत। पाणी पियाची जे गरज आहे तर पियाच लागते, आणि दुसरं काही ऑइली नाही खायचं। जास्त ऑइली खाल्लं तर ऊन डोक्यावर जास्त ऊन तापते, तर याच्यासाठी ऑइली अवॉइड करतो आम्ही। आणि काही ज्यूस वगैरे भेटला कुठे खेड्यामध्ये तर घेतो, नाही तर ऑलमोस्ट ज्यूस तर भेटतच नाही आम्हाला, मग वॉटर लिक्विड। प्रचार करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सारखं ताक आणि सरबताचा डोस द्यावा लागतोय। निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना विरोधकांची 2 हात करावे लागतातच, त्यासोबतच वाढतं तापमान आणि उन्हामुळे होणाऱ्या त्रासापासूनही संरक्षण करण्याची कसरत करावी लागते। नागपूरहून सुनील ढगेसह सुरेंद्र आकोडे आणि मकरंद घोडके, TV9 महाराष्ट्र। लोकसभा निवडणूक 2000